नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी डुबुकवड्याची आमटी बनवलेली आहे। एकदम छान आणि एकदम झटपट होणारी आमटी आहे। कुणालाही ही सहज बनवता येऊ शकते। तर त्यासाठी इथे हे खोबरं सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे। खूप जास्त काळ करायचं नाही, उगीच गुलाबी सर असं हे भाजून घ्यायचं आहे। याप्रमाणे इथे थोडंसं आलं आणि लसूण घ्यायचं आहे। कोथिंबीर यासोबत वाटली तरी पण चालू शकतं। पाणी न टाकताच हे वाटायचं आहे। 2 छोटे छोटे टोमॅटो घेतलेले आहे, पिकलेले टोमॅटो वापरायचे आहेत। इथे तेल घालायचं आहे। आता कढईमध्ये 2 चमचे मी तेल इथे टाकलेले आहे, 2 पळ्या। तेल तापल्यानंतर थोडेसे जिरे घालायचे आहेत। नंतर एक मीडियम आकाराचा कांदा हा बारीक चिरून घ्यायचा आहे। गॅस हा बारीक करायचा आहे। फोडणीसाठी जो कांदा घेतलेला आहे तो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर खोबऱ्याचं वाटण हे घालायचं आहे। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे। व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे। खोबऱ्याच्या वाटणाला तेल सुटल्यानंतर आता टोमॅटो घालायचा आहे, जी पेस्ट केलेली आहे ती। नंतर हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। इथे मस्त असं तेल सुटलेलं आहे। हे सर्व परतून झाल्यावर त्यामध्ये हळद घालायची आहे, 1 चमचा धना पावडर घालायची, 1 चमचा लाल तिखट घालायचे, नंतर काळा मसाला 1 चमचा घालायचा आहे। आता हे सर्व व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 पळी हे पाणी घालायचं आहे आणि आता यावर झाकण ठेवायचं आहे। 2-3 मिनिटांनंतर हे झाकण काढून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही, एकदम छान असा रंग याला आलेला आहे आणि यामध्ये जेवढं पाणी टाकलेलं होतं ते सर्व आटलेलं आहे। नंतर यामध्ये कोमट पाणी हे टाकायचं आहे। आता तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता। आता मी इथे 2 ग्लास हे पाणी गरम करून टाकलेलं आहे। फुल गॅस करायचा आहे, छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। यामध्ये पाणी घातल्यानंतर मीठ घालायचे, म्हणजे अंदाज येतो। इथे छान अशी उकळी आलेली आहे। गॅस हा बारीक ठेवायचा आहे आणि ही आमटी अशी व्यवस्थित 5 मिनिट शिजू द्यायची आहे। इथे 1 वाटी हे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता त्यामध्ये 1 छोटा कांदा कापून घालायचा आहे। त्यानंतर हळद घालायची आहे, लाल तिखट घालायचं आहे, थोडासा हिंग घालायचा आहे आणि थोडीशी जिरे पावडर, मीठ चवीनुसार घालायचं आहे। नंतर एखादा चमचा तेल घालायचं आहे। हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून भज्याच्या पिठासारखं हे मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्टही नाही।
याप्रमाणे हे पीठ झालं पाहिजे। खूप छान अशी ही डुबुक वड्यांची आमटी लागते, म्हणजेच भाजी लागते। याला कसाही आकार आला तरी पण चालू शकतं। ही एकदम पटकन होणारी अशी ही भाजी आहे। भाकरीसोबत, चपातीसोबत आणि भातासोबत सुद्धा खूप छान लागते। इथे 5 ते 7 मिनिट छान अशी शिजवून घ्यायची आहे, म्हणजे ही भाजी छान अशी घट्ट होते। डुबुक वड्या इथे तयार आहेत। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची वरनं आणि गॅस हा आता बंद करायचा आहे। इथे पाहू शकता एकदम छान अशा या डुबुक वड्या झालेल्या आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।